नमस्कार मित्रांनो, व्हॉट्सअपने एक नवीन अपडेट आणलेला आहे. व्हॉट्सअप कॉमन व्हॉट्सअपने नाही, व्हॉट्सअप बिझनेसने एक अपडेट आणलेला आहे. त्यामध्ये आपल्याला एपीआयची सुविधा, थोडक्यात जर म्हणलं तर एपीआयची सुविधा आपल्याला भेटणार आहे. ते फ्री नसणार आहे, त्याच्यासाठी काहीतरी चार्ज आपल्याला द्यावा लागणार आहे प्रत्येक मेसेजसाठी. तर व्हॉट्सअप एपीआय नेमकं काय? आपण जर बिझनेस ओनर असाल, आपण व्यावसायिक असाल तर आपल्याला खूप फायद्याचं होणार आहे. इतके दिवस आपण काय करत होतो, साधा मेसेज टाईप करून किंवा एखादा फोटो अपलोड करून आपल्या प्रोडक्टचा आपण इतरांना पाठवत होतो. पण ह्याच्यामध्ये थोडंसं नेक्स्ट लेवल व्हॉट्सअपचं अपग्रेड झालेलं आहे. त्याच्यामध्ये आपण स्क्रीनवर जाऊन बघू नेमकं व्हॉट्सअपनं आपल्याला काय फीचर दिलेलं आहे. सर्वात प्रथम आपल्याला व्हॉट्सअपच्या डॅशबोर्डवर जायचंय. व्हॉट्सअप बिझनेस मध्ये गेल्यानंतर आपल्याला वरच्या 3 वर क्लिक करायचे. इथं आपल्याला पहिलं प्रथम दिसेल मॅनेज ऍड आणि दुसरं दिसेल मार्केटिंग मेसेजेस. आपल्याला मार्केटिंग मेसेजेसला क्लिक करायचंय. त्यानंतर हा असा डॅशबोर्ड आपल्याला ओपन होईल. त्या जागी मी अगोदर एक ऍड क्रिएट केली होती किंवा एक मेसेज क्रिएट केला होता. तो आपल्याला गाया धरायचा नाही, आपल्याला नव्यातून सुरू करायचं. तर आपल्याला सर्वप्रथम काय करावं लागेल, प्लसचा आयकॉन दिसतो इथं. हा प्लसचा आयकॉन जो आहे ना, ह्या प्लसच्या आयकॉनला आपल्याला क्लिक करायचंय. क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं 3 ऑप्शन आहेत. त्याच्यामध्ये आहे ऍड मीडिया. ऍड मीडियावर क्लिक करायचं. जे काही माझे प्रोडक्ट असेल, माझी सर्व्हिस असेल ते आपल्याला इथे क्लिक करायचं. परत मी इथे घेतो, हे वाली मी इमेज घेतो आणि राईट क्लिक करतो. तर याच्यामध्ये आपल्याला 2 ऑप्शन परत उरतात. त्याच्यामध्ये आहे ऍड टेक्स्ट. ऍड टेक्स्ट म्हणजे आपल्याला ग्राहकाला थोडक्यात माहिती द्यायची. थोडक्यात माहिती मी काय देणार, माझ्या प्रोडक्ट बद्दल, माझ्या सेवेबद्दल. बेस्ट आर्किटेक्चरल फर्म इन महाराष्ट्र. राईट करायचं. आता ऍड बटन आहे, हा सीटीए बटन आहे, कॉल टू ऍक्शन बटन आहे. यामध्ये आपल्याला कस्टमर कडून काय मागून द्यायचे, म्हणजे आपण ज्यांना मेसेज पाठवलं त्यांच्याकडून आपल्याला काय रिप्लाय पाहिजे. तर डायरेक्ट फोन कॉल करू शकतो, आपल्या वेबसाईटवर त्यांना पाठवू शकतो किंवा कस्टम रिप्लाय आपण करू शकतो. पण आपण कस्टम रिप्लायला पहिलं सर्वात प्रथम पाहू. त्यानंतर बटन अँड रिप्लाय टेक्स्ट. बटन अँड रिप्लाय टेक्स्ट आपल्याला काय ठेवायचंय, तर आपण इथे मध्ये ठेवू शकतो मोर इन्फॉर्मेशन. मोर इन्फॉर्मेशन ठेवू शकतो. हा, इथं बघा, मोर इन्फॉर्मेशन वर क्लिक केल्यानंतर डायरेक्ट आपल्याला त्याचा मेसेज येतो. ठीक आहे, ते रिमूव्ह केलं. दुसरं कॉल टू ऍक्शन बटन काय, फोन कॉल. फोन कॉल आपल्याला कसं ठेवायचं, आपला नंबर, त्याच्यानंतर तिथं कॉल नाव, हे अशा टाईपचं आपण एक बटन तयार करू शकतो. इथं आपण मोबाईल नंबर बदलू शकतो. आपल्याला ज्या मोबाईल नंबरवरती घेऊन जायचं ते पण आपण इथून घेऊ जाऊ शकतो. हा झाला तिसरा. त्याच्यानंतर आहे चौथा, वेबसाईट वरती. आपल्याला डायरेक्ट कुठल्या वेबसाईट वरती घेऊन जायचंय का, त्यामध्ये आपण टाकूया स्टुडिओ 5. studio5.co.in. म्हणजे बटन टेक्स्ट काय द्यायचे, विजिट वेबसाईट. विजिट वेबसाईट होऊन जाईल. एवढं सोप्या पद्धतीने आपल्याला व्हॉट्सअप बिझनेस आपल्याला एपीआय, थोडक्यात मी एपीआयच म्हणून याला, एवढ्या थोडक्या याच्यामध्ये आपल्याला त्यांनी आपल्याला व्हॉट्सअप याचे किती पैसे चार्ज करणार आहेत ते आपण पाहू. हे एक थोडक्यामध्ये मी केलेलं आहे, एक ड्राफ्ट आहे माझं. ड्राफ्ट मध्ये हे बॅनर मी लावलेला आहे, त्या जागी आपल्याला नेक्स्ट करायचे. नेक्स्ट केल्यानंतर इथं चूज ऑडियन्स. ऑडियन्स आपल्याला कुठली पाहिजे, की बाबा डाटा कुठलाच प्रोव्हाइड करणार नाही. व्हॉट्सअप आपल्याला कुठलाच डाटा प्रोव्हाइड करणार नाही. आपल्यालाच मेसेज पाठवायचे किंवा ह्याच्यामध्ये आपल्याला पाठवायचे. तर इथं काय पाहिजे, पहिलं ऑप्शन युअर व्हॉट्सअप कॉन्टॅक्ट, म्हणजे माझ्याकडे जे कॉन्टॅक्ट आहेत त्याला मला मेसेज पाठवायचा का. तर 1000च्या जवळपास माझे आहेत कॉन्टॅक्ट, ते सर्वांना सिलेक्ट करता येतं किंवा मोजके शोधून मला कॉन्टॅक्ट सिलेक्ट करता येतात. दुसरं मेसेज देऊ, म्हणजे मी ज्यांना मेसेज पाठवला आतापर्यंत त्यांना, आणि हॅझॅर्ड मेसेज देऊ. तर याच्यामध्ये काय येतं की बाबा मेसेज आलेले आहेत पण मी त्यांना रिप्लाय केलेला नाही अशांना. तर आपल्याला काय करायचंय, आपल्या कॉन्टॅक्ट मध्ये मेसेज बघायचे, आपल्या कॉन्टॅक्ट मध्ये मेसेज पाठवायचे, सॉरी. तर याच्यामध्ये आपल्याला कॉन्टॅक्ट मध्ये जे पण पाहिजे ते कॉन्टॅक्ट आपल्याला सिलेक्ट करायचे आणि सेव्ह करायचे.
सेव्ह केल्यानंतर इथं 8 कॉन्टॅक्ट साठी ₹6.28 आपल्याला मागते. तरी आपण एक लमसम आपल्याला अमाऊंट यावं म्हणून आपण एक 10 कॉन्टॅक्ट आपण घेऊ आणि सेव्ह करू. तर 10 कॉन्टॅक्टचे आपल्याला जवळपास ₹8 पे करावं लागणार, म्हणजे 80 पैसे एका मेसेजला आपल्याला व्हॉट्सअपला द्यावं लागणार आहे. तर हे व्हॉट्सअप एपीआय पेक्षा खूप स्वस्त आहे आणि माझ्या मनावर आहे मला मेसेज कुणाला पाठवायचंय. एपीआय मध्ये असं राहत नाही एजन्सी आपल्याला कुठल्याही कस्टमरला कुठल्या ग्राहकाला मेसेज पाठवते हे आपल्याला काही माहित राहत नाही. फक्त जे ऍक्टिव्ह नंबर आहेत, जे माझे रेग्युलर कस्टमर आहेत, ज्यांना मला रिमाइंडर पाठवायचे, ज्यांना मला माझं अपडेट म्हणून काही पाठवायचे, तर ह्या याच्यामधून करू शकता. ह्याचा आणखी एक फायदा आहे, आपलं अकाउंट बॅन नाही होणार, आपलं अकाउंट ब्लॉक नाही होणार. का तर हे व्हॉट्सअप करूनच भेटलेली सुविधा आहे आणि खूप चांगली सुविधा आहे. आपण याचा अवश्य लाभ घ्यावा. नेक्स्ट करून आपल्याला रिव्ह्यू करायचे. रिव्ह्यू केल्यानंतर इथं आपल्याला फंड्स मध्ये म्हणताय ऍड फंड करायचे. ह्या जागी ऍड फंड केल्यानंतर इथं आपल्याला पेमेंट येईल. पेमेंट इथं जीएसटी लागून जे टोटल येते ना ते ₹9.26, म्हणजे आपल्याला जवळपास 9.5 सव्वा 9 रुपयाला एक म्हणजे 10 मेसेज जातात. म्हणजे तर आपल्याला कितीला पडेल, एक रुपयाला सरळ ₹1 एक मेसेज पडणार आहे आपल्याला. तर मी पण नवीनच वापरत होतो. इथं आपण शेड्यूल करू शकता, कधी करायचे, तारीख या जागी पण आपण करू शकता. हा एक ऑप्शन आलेला आहे. दुसरं सांगायचं महत्वाचं हेच आहे की त्याच्यामध्ये आपल्याला ऍड फंड करावं लागतात. आपल्याला जेवढे ऍड करायचे, किंवा आता बघा ना तुम्ही 92 पैशांनी किती म्हणजे ₹1 आपल्याला समजा 1000 मेसेज पाठवायचे तर ₹1000 1000 मेसेजला लागणार आहेत. 500 मेसेज पाठवायचे तर ₹500 लागणार आहेत. 100 पाठवलं तर ₹100 लागणार आहेत. तर खूप चांगलं आहे, एपीआय पेक्षा खूप परवडणार आहे मित्रांनो. 1000 मेसेजला ₹1000 काहीच अवघड नाहीये. का तर आपण साधा जरी पॉम्पलेट छापलं आहे A3 किंवा A4 साईज मध्ये, तर त्याचा हाफ जरी 1/8 साईज मध्ये जरी छापला आपण, तर खूप जास्त वाटायला पेपर मध्ये टाकायला खूप खर्च घेणार आहे ते. त्याच्यामुळे ह्याचा विचार जरूर करा. नंबर्स वगैरे तुमच्या असणाऱ्या ऑलरेडी कॉन्टॅक्ट मध्ये पाठवा. एवढंच होतं व्हॉट्सअपचं आजचं अपडेट आहे आपल्यापर्यंत पोहोचवायचं. धन्यवाद.